हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज सकाळीचे आहे, मस्त अंगणात पाणी वगैरे शिंपून घेतलं होतं आणि रांगोळ काढायची होती. हे जे फुलं बघत आहे तर हे मी स्वामी मंदिरातून स्वामीच्या चरणावरचे आणलेले होते आणि त्यांना असे मी जे आहे दारातील पॉटमध्ये ठेवत असते. आता हे जे आहे नागवेलीचं झाड आहे, खूप छान असं बहरलेलं आहे. याला मी काही महिन्यापूर्वी लावलेलं होतं, तर याला जास्त काही पानं आलेले नव्हते, पण आता पावसामुळे छान असं बहरलं. इथे आंघोळ वगैरे करून घेतली आणि जे रेग्युलर आपली तयारी आहे ती करायला घेतली. छान चेहऱ्यावर जे रेग्युलर क्रीम असते ते वगैरे लावून घेतलं आणि अशी तयारी करून घेतली. यानंतर जे आहे वेणी घालायला घेतली आणि वेणी जे घातली त्यात असं वाटलं मला की छान मोकळे केस सोडावे, कारण छान वाटत होतं. आज तयारी जी आहे किंवा वेणी जी आहे ती मस्त झाली होती, पण पुन्हा विचार केला की ही जर मोकळे केस सोडले तर बाकीचे कामं जे आहे ते मला आवरता येणार नाही. तर म्हणून मग पुन्हा असे जे आहे वेणी गुंफून घेतली आणि आपलं पुन्हा केस वगैरे जे आहे बांधून घेतले. तर काही दिवसापूर्वी जे आहे मी ती हेअरकट केली होती, तर त्यामुळे जे ही वेणी गुंफली तरी ही जी आहे अशी वाकडी वाकडी होत जाते. तर इथे जे आहे माझं जे फेवरेट मेकअपमधलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे लिपस्टिक. तर मी रोज, आता तुम्ही म्हणाल घरी कोण हे लावते, तर हो, मी लावत असते, कारण मला जे आहे आवडते लिपस्टिक लावायला. तर हा जो कलर आहे तुम्हाला इथे डार्क दिसत असेल, पण खूप छान असा ब्राऊन हलकासा चॉकलेटी कलरमध्ये आहे आणि माझ्या स्किन टोनला मस्त सूट होतो. तर आता जे आहे भांगामध्ये कुंकू भरून घेत आहे. तर हे जे कुंकू आहे हे मी तुळजापूरवरून आणलेलं होतं. असंच नेहमी जे मी भांगात कुंकू भरायला घेते ते कुठल्या ना कुठल्या देवस्थानवरून आणते आणि त्यालाच मग मी असं रेग्युलर वापरते. यानंतर जी आहे माझी तयारी झाली होती आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की वेणी जी आहे ती हेकडी अशी माझी होत होती. तर मग आता तिला जे आहे दुर्लक्ष करून मी पूजेला गेली. तर देवघरामध्ये, मंदिरामध्ये गेली. हे आमची सेपरेट रूम आहे देवघराची. तर जे काही आता तुम्हाला इथे दिसत असेल, तर इथले फुलं जे आहे कालचे हे आम्ही संध्याकाळलाच जे आहे उचलून घेत असतो, जे काही निर्माल्य आहे. कारण रात्रभर जे आहे देवाला चिमलेल्या फुलांसोबत ठेवणं ते मला योग्य वाटत नाही. तर म्हणून मग आम्ही जे आहे रात्रीच जे आहे ते सकाळी दिवसभराचे जे फुलं आहे ते सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेला फुलं पूर्ण काढून घेत असतो. तर जे काही राहिलेले पुन्हा संध्याकाळी चढवलेले फुलं आहे किंवा बाकी काही राहिलेले आहे, तर असे फुलं मी इथे क्लीन करून घेतले आणि बाकीचे देव वगैरे जे आहे छान ताटामध्ये आंघोळ करायला ठेवले होते. आता ही जी आहे ही राधाकृष्णाची मूर्ती आहे. तर ही माझ्या सासूबाईंनी अधिक महिन्यामध्ये मागवून घेतली होती. तर आम्ही याच अधिक महिन्यामध्ये ही मूर्ती घेतलेली आहे. खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. त्यानंतर सगळे देव जे आहे मी ते ताटामध्ये ठेवून घेतलेले, त्यांच्या गळ्यातले हार आणि सगळं हे स्वच्छ करून घेतलेले आहे. आता इथे जी आहे ही माझी छोटीशी कृष्ण भगवानाची मूर्ती आहे. त्यानंतर सगळ्या ज्या राहिलेले वस्तू आहे, आता इथे जसं तुम्ही बघत आहे तर शंख हा जो आहे, मी इथे माझा एक दिवा होता जुना, त्यातील टोटी जी आहे ती हरवली, तर म्हणून त्यावर मी इथे शंख ठेवते. असं म्हटलं जाते की शंख जे आहे ते कासवाच्या आकारामध्ये जे भांडं येत असते त्यावर ते ठेवायचं, पण माझ्याकडे ते नाही आहे, तर म्हणून मग मी त्याला यावर ठेवत असते. तर अशा पद्धतीने हे मंदिर मी पूर्ण स्वच्छ करून घेत आहे. आता माझ्याकडे जे आहे ना, चांदीमध्ये असे 4 देवाच्या मूर्ती आहे. तर गणपती, अन्नपूर्णा माता, लक्ष्मी आणि शिवपिंड. हे जे तुम्ही बघत आहे तर हे कवड्या आहेत. ते म्हणतात की आपण पूजेमध्ये देवघरात ठेवाव्या. तर या पांढऱ्या आणि पिवळ्या अशा छोट्या मोठ्या आकारामध्ये या जे आहे माझ्याकडे आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण देव जे आहे ताटात घेऊन घेतलेले आहे त्यांची आंघोळ घालायला, आणि इथे जे आहे पायऱ्या आणि हा कापड जो आहे क्लीन करून घेते. तर हे बघा, हे काल जे आहे मी काढलेलं निर्माल्य होतं आणि राहिलेले काही
फुलं होते. तर हे सगळे मी अशा पॉलिथिनमध्ये याला जमा करून ठेवते आणि मग यांना विसर्जित करते किंवा मग जे माझे बाहेर झाडं आहे तर त्या झाडामध्ये मातीमध्ये यांना टाकते. तर आता इथे पूर्ण जे आहे पायऱ्या या स्वच्छ अशा कोरड्या कापडाने पुसून घेतलेल्या आहे. सर्व जे काही मंदिराचा भाग आहे तो सर्व आतून बाहेरून याला मस्त क्लीन करून घेतला आणि इथे ताटामध्ये मी सर्व देव असे आंघोळीला काढले. आता माझ्याकडे पितळीचे तांब्याचे बरेचसे ताटं आहे, पण हे पूर्ण देव त्यामध्ये मावतील असं नाही, तर म्हणून मग मी एकत्र यांना या ताटामध्ये व्यवस्थित ठेवते. आता इथे मी जे आहे तर वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी शिवपिंड ठेवत आहे. तर माझ्या आईने असं मला सांगितलं होतं की शिवपिंड जी आहे ती मंदिरात ठेवताना कोरडी ठेवू नये, तर तिला सतत ओली असं ठेवावी, म्हणून वाटीमध्ये ठेवते. इथे आता मी सगळे एक एक देव जे आहे त्यांना आंघोळ घालून त्यांच्या त्यांच्या जागेवरती त्यांना ठेवत आहे. तर गणपतीला प्रथम ठेवलेला आहे, त्यानंतर मग बाळकृष्णाची मूर्ती इथे ठेवत आहे आणि बाळकृष्णाला छान असे आज निळ्या रंगाचे वस्त्र मी इथे घालून घेतलेले आहे. तर आता मला माझे जे बाळकृष्ण आहे ना त्यांचे डोळे जे आहे निघालेले आहे, ते पडलेले आहे. तर बऱ्याचदा मी ते बसून आणलेले होते, पण आपण आंघोळ केली पाणी लागलं की ते पडतात, म्हणून आता पुन्हा मला जे आहे त्यांना ते डोळे बसून घ्यायचे. आज काय माहीत इच्छा झाली की असं वाटलं की स्वामींना छान हळदीने आंघोळ घालावं. तर मग हळद जी आहे ती ओली करून महाराजांना लावली आणि छान असं आंघोळ करून घेतली महाराजांची. आता इथे महाराजांची आंघोळ झालेली आहे, तर छान त्यांना मस्त स्वच्छ कापडाने असं कोरडं पुसून घेतलेलं आहे. तर ही जी स्वामींची मूर्ती आहे ही मी अक्कलकोटवरून आणली होती. साधारणतः मला 4.5 ते 5 वर्ष झालेले आहे या मूर्तीला आणि खूप छान असं जेव्हापासनं आणलं तेव्हापासनं खूप सुंदर असं मला घरामध्ये वातावरण वाटते आणि माझ्या आयुष्यातसुद्धा. तर महाराजांना मस्त अष्टगंध, चंदनाचा टिळा वगैरे सगळं लावून घेतलं, वस्त्र अर्पण केली त्यांना, त्यांच्या जो गळ्यातला माळ आहे रोजची ती इथे घालून दिली आणि महाराज मस्तपैकी इथे तयार झालेले आहे. आता ही पूजा करता करता मी काय म्हणत असते तर गणपती स्तोत्र, तारक मंत्र, जे काही मला मंत्र स्तोत्र येतात तर ते मी प्रत्येक देवाची आंघोळ घालते वेळी हे मंत्र किंवा स्तोत्र इथे म्हणून घेत असते. तर आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की बाबाजवळ मी शेगाववर्ण स्वामींसाठी शेले बोलवले होते, ते वस्त्र बोलवले होते. तर त्यापैकी आज म्हटलं यांना महाराजांना ब्राऊन कलरमध्ये जे आहे ते वस्त्र घालावं आणि हे थोडे ना यांना मोठे झालेले आहे, तर थोडंफार ॲडजस्ट करून महाराजांना जे आहे इथे मी हे वस्त्र घालून दिलेले आहे आणि त्यांच्या जागेवर आता त्यांना महाराजांना ठेवत आहे. बाकीसुद्धा जे आहे देव वगैरे मी व्यवस्थित त्यांना त्यांचे हार वगैरे घालून इथे हळदी कुंकू जे आहे ते सर्व अर्पण करत आहे आणि सोबतच माझे मंत्र जे काही येतात मला स्तोत्र तर ते इथे म्हणत आहे. आज मंगल कलेशाला मी इथे जे आहे पानं ठेवलेली नाही आहे, तर जसे नागवेलीचं मी तुम्हाला झाड दाखवलेलं आहे, हिरवगार झालेलं आहे, पण पानं थोडे जे आहे छोटे आहे म्हणून मी इथे काही ठेवलेले नाही आहे. कधी असं करते पाने असेल तर मग पानं याला विड्याला कलशाला जे आहे ते पानं ठेवते, नाहीतर मग बिना पानाचंच मी इथे मंगल कलश ठेवतो. तर हा मंगल कलश आपल्या कुलदेवतेच्या कुलस्वामिनीच्या नावाने आपण मंदिराच्या ईशान्य कोणमध्ये ठेवत असते. याचा पूर्ण जो आहे मोठा व्हिडिओ सविस्तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की पहा. तर अशा पद्धतीने सगळ्या देवी देवतांना, पुरुष देवतेला अष्टगंध लावलेला आहे, चंदन लावलेलं आहे आणि स्त्री देवतांना हळदी कुंकू वगैरे लावलेलं आहे. तसंच सर्वांना इथे हार जे आहे ते घालत आहे.
सोबतच फुलं वगैरे जे आहे ते अर्पण केलेले आहे. तर फुलांचं मला फारसं काही टेन्शन येत नाही, कारण घरी जे झाड आहे, चक्रीचं 1-2 झाड आहे आणि जास्वंदीचं झाड आहे, तर त्यामुळे त्यांना बरेचसे फुलं आता पावसाळ्यामध्ये निघत आहे. तर इथे जी आहे ती आता उतरंडी पण मी आज चेंज केली होती, तर उतरंडी इथे ठेवून घेते आणि प्रत्येक मंदिरामध्ये आपण जे आहे आपल्या घरात उतरंडी ही ठेवायलाच पाहिजे. याचे खूप चांगले असे फायदे तुम्हाला पाहायला मिळतात. तर याचासुद्धा सविस्तर व्हिडिओ मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल. तर अशी उतरंडी ठेवलेली आहे. त्यानंतर इथे जे आहे स्वामींच्या पादुका यासुद्धा मी अक्कलकोटवरून बोलवल्या होत्या. म्हणजे मागल्या व्हिडिओमध्येच मी हे सांगितलं होतं की माझे जे ओळखीचे आहेत ते अक्कलकोटला गेले होते आणि त्यांनी तिथून जे आहे आमच्यासाठी महाराजांच्या पादुका ज्या आहे आणल्या होत्या. तर अशा पद्धतीनं मी देवाची इथे मांडणी करून घेतली. त्यानंतर महाराजांच्या पादुकांना पण इथे पुष्प जे आहे अर्पण करून घेतलेलं आहे, फूल वगैरे. तर फुलांनाच मी इथे हळदी कुंकू लावलेलं आहे आणि हे जे आहे महाराजांसाठी तांब्यामध्ये पाणी ठेवत आहे. आता हे बरेचसे फुलं इथे जे आहे ते उरलेले आहेत, म्हणून या ज्या मंदिराच्या खाली पायऱ्या आहे तर यावर छान असे फुलं जे आहे ते मी सजून घेत आहे. पावसाळ्यामध्ये ना फुलांची काहीही कमी नसते, त्यामुळे फुलं असले की मंदिर अगदी इतकं सुंदर दिसते ना की त्या मंदिराकडे किंवा देवांकडे पाहतच राहावं असं आपल्याला वाटते. तर इथे पूर्ण असं फुलांनी छान सजून घेतलं आणि त्यानंतर महाराजांच्या मागे इथे जे आहेत मी 2 मोरपीस असे एकत्र करून ते लावलेले आहे. तर अशा पद्धतीने इथे माझी पूजा आटोपली आहे. तर आता इथे जे आहे समईमध्ये मी एक्स्ट्रा जी आहे ती वात जोडत आहे. तर ही माझी समई जी आहे तर ही रेग्युलर समई आहे, म्हणजे ही अखंड दिवा माझ्या मंदिरामध्ये जळत आहे. तर त्याला वात कमी पडली की मग वात मी त्याला जोडत जाते आणि समई जेव्हा घासायची असली तेव्हा ती वात दुसऱ्या समईमध्ये टाकून लावत असते. तर इथे आता स्तोत्र जी काही नित्यसेवा होती सकाळची ती करून घेतलेली आहे. कालभैरवाष्टक म्हटलं, स्वामींची माळजप केला आणि बाकी नित्यसेवा जी आहे ती आटपून घेतली. त्यानंतर जे आहे आरती वगैरे केली. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तर इथे आता फुलवात वगैरे जे आहे लावून घेतली आहे. आरतीला सुरुवात करत होती तर, आणि फुलवातीमध्ये जे आहे ती मी इथे अक्षत आणि हळदी कुंकू टाकलेला आहे. तर आरती करतेवेळी जेव्हा आपण फुलवात लावतो तेव्हा हळदी कुंकू फुलवातीला लावायचं आहे. आता इथे माझी आरती जी आहे पूर्ण झालेली आहे, म्हणून सर्व देवी देवतांना स्वामींना आरती वगैरे दिली आणि सोबतच तुम्हा सर्वांना पण स्वामींचा आशीर्वाद लाभावा म्हणून तुम्हाला सुद्धा आरती मी इथे देत आहे. तर अशा पद्धतीने जे आहे माझी पूर्ण आजची जी आहे सेवा महाराजांच्या चरणी मी इथे अर्पण करते. रोज कधी कधी डब्याची घाई, कधी कुठलं काम, ह्याच्यामुळे धावपळीत पूजा करावी लागते. पण आज इतकी निवांत आणि आरामात पूजा झाली, त्यामुळे एक ना आत्मिक समाधान मनाला मिळालेलं आहे. तर आता माझी पूजा आटोपली आहे. आता स्वयंपाक वगैरे करते आणि मशीनमध्ये कपडे लावलेले आहेत तर ते वगैरे वाळत घालते आणि जेवण करते. नंतर तुम्हाला मी काही ड्रेसेस घेतलेले आहेत तर ते ड्रेस तुम्हाला दाखवते. तर आता साधारणतः 11:30 वगैरे झाले असेल. तर मी यांना हॉलमध्ये मुलगी आणि मिस्टर बसलेले होते, तर त्यांना जेवायसाठी बोलवायला आली होती आणि आज ती मुलीच्या आवडीची भाजी नसल्यामुळे जरा थोडी इकडे जेवणाला आणाकाणी करत होती. तर इथे मी आज जे आहे चणा डाळीचं बेसन, पोळी आणि दही घेतलं होतं, तर ते आज जेवणामध्ये होतं. तर मशीन बघायला लावली होती. तर जेवण वगैरे झाल्यानंतर मशीन जी आहे बरीच वेळ चालली, कारण मुलीचे शाळेचे कपडे वगैरे ह्याच्यात टाकले होते, त्यामुळे 1-1.5 तास जी आहे ती मशीन जी आहे चालू होती. तर कपडे आता मशीन झाली होती म्हणून कपडे वगैरे हे वाळत घालण्यासाठी काढून घेत आहे.
मशीनमुळे ना एक आपल्याला आधार मिळतो, कारण मशीनमध्ये आपण कपडे टाकून दिली की आपण तेवढ्या वेळात जे आपले दुसरे काम आपण इथे करू शकतो. आणि माझी ही वॉशिंग मशीन आहे ही फार छान आहे, कारण दोन्ही पण म्हणजे ऑटोमॅटिक ही मशीन आहे, तर छान कपडे पण व्यवस्थित असे निघतात. त्यामुळे वेळेची पण बचत होते आणि तेवढ्या वेळेत माझं दुसरं काम पण होऊन जाते. आता जे आहे मी ते सर्व कपडे जे आहे वाळत अंगणामध्ये टाकत आहे. हे जे तुम्ही बघत आहे तर हे माझं छोटंसं अंगण आहे. तर याच्यामध्ये मी 2-3 अशा जे आहे दोऱ्या बांधलेल्या आहे आणि त्यावरती जे आहे हे कपडे आता सुकत जे आहे टाकून राहिलेली आहे. तर आता सर्व कामं आटोपलेली आहे. कपडे वगैरे सर्व, जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि थोडा वेळ आराम केला. आणि जसं मी बोलली होती तुम्हाला की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, तर तेच आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. काही दिवसापूर्वी जे आहे मी माझ्यासाठी घरी घालायसाठी डेलीसाठी जे आहे काही ड्रेस आणले होते, तर ते तुमच्याशी शेअर करत आहे. तर टोटल मी 3 ड्रेस जे आहे ते घेतलेले होते. तर हेच तुम्हाला आज दाखवायचं होतं. तर वन बाय वन मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला हे ड्रेस कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहिला जो ड्रेस आहे तो पिंक कलरमध्ये आहे. बेबी पिंक आपण म्हणू शकतो त्याला. खूप छान आहे आणि हा पूर्ण ड्रेस आहे, म्हणजे याच्यासोबत वरची कुर्ती पण आहे आणि पैजामा पण आहे आणि ओढणीसुद्धा यासोबत आलेली आहे. तर खूप सुंदर असा हा कलर आहे आणि मला फार आवडला होता, तर म्हणून मग मी हा जो पीस आहे तो घेतला. आणि पॅन्ट पण एकदम मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. तर लेंथ पण छान आहे याची, छान जरा मोठाच घेतलेला आहे, मग आपल्याला पाहिजे तसं आपल्याला फिटिंग करता येतो. कापड पण इतका छान आहे, कॉटनमध्येच आहे हे बघा. आणि छान लांब लचक आहे, बाह्या पण याच्या लांब आहे. तर हा एक ड्रेस आहे आणि दुसरा जे आहे मी तुम्हाला दाखवते. तर अशामधनं माझ्याकडे नव्हता. ॲक्च्युली जसं सांगितलं की घरीच घालायसाठी आहे, तर थोडेफार कलर असं मी हा जो आहे डार्क घेतलेला. तर हा सुद्धा एक ड्रेस आहे, डिझाईन सेम आहे, म्हणजे जे गळ्याची वगैरे डिझाईन आहे थोडीफार सेम येते, राऊंड याच्यामध्ये येतो हा आणि कलर डिफरंट आहे, याची प्रिंट पण वेगळी आहे. आणि याच्यासोबत पण याचा जो पैजामा आहे तो मला फार आवडला, ते असं आहे. आणि ओढणीची डिझाईन जी आहेत ना सगळ्या ड्रेसची सेम आहे, हे बघा खूप छान आहे. आणि तिसरा जो आहे हा मला सर्वात जास्त आवडलेला, तर तो म्हणजे हा मस्टर्ड कलरमध्ये येतो, येल्लो मस्टर्डमध्ये. तर हा स्पेशली मी गुरुवारी वगैरे घालण्यासाठी घेतलेला आहे, कारण गुरुवारला जे आहे मी मोस्टली ट्राय करते की पिवळा कलर घालेल. जर माझ्याकडे अवेलेबल असेल तर मी नक्की ट्राय करते. तर त्याच्यासाठी म्हणून हा एक ड्रेस घेतलेला आहे. आणि जसं मी सांगितलं डिझाईन सेम आहे. तर हा पण याची पण ओढणी, याची ओढणी व्हाईटमध्ये आहे आणि सेम डिझाईन आहे, ओढणीचं प्लेनमध्ये आहे आणि ड्रेस पण सेम आहेत. हे त्याची जो आहे पॅन्ट इलास्टिक आहे छान. तर आणि ही कुर्ती. तर असे हे 3 ड्रेस होते जे मला तुम्हाला दाखवायचं होतं. हे मी कशासाठी की आता ऑगस्ट महिन्यामध्ये बरेचसे सण वगैरे असतात आणि प्रत्येक वेळी साडी घालून सर्व आवरसावर करायला फार म्हणजे आपल्याला हे होतं. तर ड्रेस घातले की कसे कम्फर्टेबल पण वाटतं आणि कामं पण सुरळीत व्यवस्थित होऊन जाते. तसं साडीजमध्ये सुद्धा कम्फर्टेबल असते, पण ड्रेस पटकन होऊन जातो आणि पटकन आपण बाकीचे जे कामं आहे ते आवरू शकतो आणि दिसायलासुद्धा चांगले वाटतात. तर म्हणून मग मी हे स्पेशली जे आहे आता याच्यासाठी घेतलेले आहे. तर तुम्हाला यातला कुठला ड्रेस आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, आपला व्हिडिओ, आपला व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.